चला वळू गाई चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शीर खांदी भार पोटी भूत काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला शीर तुका म्हणे घावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला शीर पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवाचे विठ्ठल चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला शील संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून काल्याच्या कीर्तनाचे वर्णन करतात विठ्ठल काल्याचं वर्णन करतात भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा भीमशंकर भगवान कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि सर्व संत मांदियाळी सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे भीमाशंकर भगवंताच्या पावन असलेल्या पंचकृषीमध्ये आपल्या या आमोंडी गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळ मुंबईकर पुणेकर सर्व भाविक भक्त भजनी मंडळ सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या प्रेमाने या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिर जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा त्याचबरोबर गावचा आपला हा सप्ताह त्याचं अमृत महोत्सवी वर्ष या वर्षाच्या निमित्ताने जरी कोरोनाचं सावट अजून आहे तरी सुद्धा सर्वांनी आपण धाडस करून भव्य दिव्य असा हा कार्यक्रम केलेला आहे आपण केलेलं हे प्रकारचं धाडस म्हणायला हरकत नाही आणि आजचा दिवस झाला म्हणजे पार पडलं कारण उद्यापासून संकट येतील की नाही सांगता येते कारण वातावरण बदलत चाललेलं आहे पण आपल्या सगळ्यांची सद्भावना आपल्या सगळ्यांचे प्रयत्न भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळ आदरणीय हरिभक्तीपरायण जयराम महाराज अर्जुन महाराज आमचे ज्ञानेश्वर महाराज या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि यातून हा भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडलेला आहे अनेक महापुरुषांची कीर्तन सेवा या ठिकाणी झालेली आहे पण एवढी मोठी मोठी मंडळी आपल्या या कार्यक्रमाला आली त्याला कारण आपल्या गावाची असलेली तशी पत म्हणा गावात असलेली मंडळी आहे विठ्ठल एखादी इमारत आपण पाहिली आणि ती इमारत जर जास्त दिवस टिकलेली असेल तर समजायचं त्या इमारतीचा पाया भरभक्कम आहे पाया जर भरभक्कम नसेल तर इमारत जास्त टिकत नाही पायाविना भिंत तातडीची म्हटली आज आपण अमृत महोत्सवामध्ये येऊन पोहोचलो त्याला कारण जर काय असेल तर आपल्या सगळ्यांची पुण्याई आहे म्हणायला हरकत नाही आणि अशा संकटाच्या काळामध्ये सुद्धा हा सप्ताह भव्य दिव्य प्रमाणामध्ये संपन्न होतो याला कारण आपण सर्वजणच आहोत आणि विशेष करून भजनी मंडळ आपली महाराज मंडळी आहेत विठ्ठल कीर्तनाला जशी कीर्तनकार मंडळी मोठी मोठी आलेली आहेत
कारण आपल्या गावातलीच कीर्तनकार असणारी मंडळी, त्यांचे संबंध, त्यांच्या माध्यमातून जशी कीर्तनकार मंडळी मोठी मोठी आलेली आहे, त्याप्रमाणे भजन सेवा करण्याकरता, गायन करण्याकरता सुद्धा मृदंगाचार्य म्हणून सुद्धा सगळी मोठी मोठी मंडळी उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेता येणार नाहीत. आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू असणारे, आम्ही त्यांना मिनी भीमसेन जोशी म्हणतो, असे आमचे आदरणीय आबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच महाराज मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, श्रवणाकरता आलेले सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी, सर्वांना मी एक वंदन करतो आणि आपण सर्वांनी मिळून ही कीर्तन सेवा या ठिकाणी करायची आहे. विठ्ठल काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं जे कीर्तन आहे ते प्रसादाचं कीर्तन असं म्हटलेलं आहे. काला शब्दाचा अर्थ साधू संतांनी अनेक प्रकाराने आपल्याला सांगितलेला आहे. मी ढोबळ अर्थ तुम्हाला सांगतो. काला शब्दाचा अर्थ आहे एकत्र येणं. एखादा मनुष्य जेवायला बसलेला असेल आणि जेवणामध्ये अनेक पदार्थ असतील आणि अनेक पदार्थ तो एकत्र करून खात असेल तर लोक काय म्हणतात? काला करून खात. तसं सर्वांनी एकत्र येणं. वैयक्तिक आपापले मतभेद असतील, विचार वेगवेगळे असतील, पण ते सगळे विचार बाजूला सारून चांगल्या कार्याकरता एकत्र येणं म्हणजे काला आहे. विठ्ठल आता ही एकत्र येणं म्हणजे केवळ शरीराने एकत्र येणं नाही बरं का. नाही तर बऱ्याच वेळेला शरीराने लोक शेजारी शेजारी बसलेले दिसतात, पण मनाने असतीलच असं. शरीराने एकत्र राहतात पण मन मात्र प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे मग काला नाही, तो कालवा असतो. काला वेगळा आणि कालवा वेगळा. सगळ्यांचा एक विचार होणं हा खरा काला आहे. आणि काल्याशिवाय आनंद नाही होता. आपल्याला जर घरात आनंद पाहिजे असेल तर घरात काला पाहिजे, म्हणजे सगळ्यांचा एक विचार पाहिजे. आपल्याला जर गावात आनंद पाहिजे असेल तर गावात सुद्धा काय पाहिजे? काला पाहिजे. किंबहुना आपल्याला आपल्या मनात जर आनंद पाहिजे असेल तर मनात सुद्धा काला पाहिजे, कालवा नको. एक विचार पाहिजे. विठ्ठल काल्याच्या दिवशी आपल्याला प्रसाद प्राप्त होत असतो. आता प्रसाद शब्दाचा अर्थ सुद्धा आपण समजतो तेवढाच नाही. आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो, एखाद्या कार्यक्रमाला गेलो, आपण तिथे प्रसाद घेऊन येतो. तो स्थूल दृष्टीचा प्रसाद आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण पंढरपूरला मंदिरामध्ये गेलो दर्शनाकरता. ते आताचा काळ सोडा, पण एरवी आपण दर्शनाला गेलो जेव्हा चांगली परिस्थिती असते अशा वेळेस आपण दर्शनाला रांगेमध्ये उभे असतो. देवासमोर आपण जातो आणि देवासमोर आपण गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतो. देवाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला प्रसाद मिळतो का? तुम्ही गेला का नाही दर्शनाला? आपण सगळे गेलेलो आहोत. तिथे पोलीस उभे राहिलेले असतात. जास्तच वेळ डोकं टेकवायला लागला तर तो प्रसाद देतो मग पोलीस. चला पुढं. काय काय माणसं हुशार असतात बरं का. हळूच खिशातली 100ची नोट काढतात आणि तिथं पुजारीच्या समोर ठेवतात. मग पुजारी बाबा म्हणतात थांबा, त्यांना नारळ द्या. ज्याने 500 रुपये ठेवले मग त्याला नारळ, पेढे, हार, तोही प्रसाद आहे, पण तो पुजाऱ्याचा आहे. विठ्ठल प्रसाद. प्रसाद शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? प्रसाद शब्दाचा अर्थ जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितला, प्रसाद असतो प्रसन्न. आपलं मन प्रसन्न होणं हा खरा आपल्याला देवाचा प्रसाद आहे. आपण करत असलेली साधना, व्यवहार, परमार्थ, त्याची पोच पावती म्हणजे देवाचा प्रसाद आहे. आपण करत असलेला व्यवहार योग्य चाललेला आहे की नाही? आपण करत असलेला परमार्थ योग्य चाललेला आहे की नाही? कशावरून ओळखायचं? आपल्याला प्रसाद मिळाला की नाही याच्यावर. आणि प्रसाद मिळाला की नाही हे कशावर ओळखायचं? आपलं मन प्रसन्न राहते की नाही याच्यावर. आपलं मन जर नेहमी आनंदी राहत असेल, प्रसन्न राहत असेल, समजायचं आपल्याला देवाचा प्रसाद मिळाला. विठ्ठल
कारण ज्ञानोबाला या प्रसादाचं वर्णन करतात. देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता रिगणे नाही समजता संसार दुःखा. फार सुंदर वर्णन केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की जिथं अखंड मन प्रसन्न राहतं, बाहेर परिस्थिती कशी असू द्या, ती सुखदुःख मनुष्याला विचलित करू शकत नाही. लक्षात घ्या, एक असते परिस्थिती आणि एक असते मनस्थिती. परिस्थिती खूप चांगली आहे, पण माणसाची जर मनस्थिती बिघडलेली असेल तर मनुष्य सुखी का दुःखी हो? दुःखी असतो. आणि परिस्थिती एखाद्या वेळेस सामान्य असेल, पण माणसाची मनस्थिती चांगली असेल तर सामान्य परिस्थितीत लोक आनंदी असतात. म्हणून जसं आपण परिस्थितीकडे लक्ष देतो ना, तसं आपल्या मनस्थितीकडे दिलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, नुसती परिस्थिती चांगली झाली पाहिजे, परिस्थिती चांगली झाली पाहिजे, कारण परिस्थितीवर अवलंबून मनस्थिती असते. पण केवळ परिस्थितीकडे लक्ष दिलं, मनस्थितीकडे जर दुर्लक्ष केलं, एक वेळ अशी येते परिस्थिती चांगली झालेली असते, पण त्या परिस्थितीचा आनंद बिघडलेल्या मनस्थितीमुळे घेता येत नाही. आणि म्हणून परिस्थिती करता वर्ष द्या, पण मनस्थिती करता कमीत कमी हे 7 दिवस द्या. परिस्थिती करता दिवसातले 14-15 तास द्या, पण मनस्थिती करता रोज संध्याकाळी सकाळी संध्याकाळी अर्धा तास द्या. मूल प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि भगवान परमात्मा आजच्या दिवशी भगवंताचं चिंतन केलं, श्रवण केलं की आपल्याला मन प्रसन्न रूपी प्रसाद देतात. काला साधू संतांनी आपल्याला सांगितला. त्याच्यामध्ये पहिला काला आहे दही भाताचा काला. हा स्थूल प्रसाद आहे. बहुतेक काल्याचं कीर्तन असेल तिथे दही हंडी बांधलेली असते, आणि त्या दही हंडीमध्ये बहुतेक ठिकाणी, म्हणजे आमच्या तिकडे तर दही आणि लाही असते. तुमच्या गावात काय ठेवले? दही आणि लाहीच आहे. मला नेहमी प्रश्न निर्माण होतो किंवा प्रश्न पडतो, पेढे ठेवायला पाहिजे, गुलाबजामुन ठेवायला पाहिजे, दही आणि लाहीच का? तर दही आणि लाही हे प्रतीक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जे जे सण, जे जे उत्सव साजरे करतो, त्या सगळ्या उत्सवाच्या मागे, सगळ्या सणांच्या मागे विचार आहे. विठ्ठल काहीतरी विचार आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण विचार सोडून देतो, फक्त क्रिया शिल्लक ठेवतो, आणि मग त्याच्यामध्ये विकृतीशील. प्रत्येक सण घ्या, प्रत्येक उत्सव घ्या, आता मी सांगत नाही दहीच का ठेवलं आणि लाही का ठेवली, त्याच्या मागे शास्त्र आहे, त्याच्या मागे विचार आहे. लाही जे आहे ती ज्ञानाचं प्रतीक आहे, आणि दही जे आहे ते भक्ती प्रेमाचं प्रतीक आहे. माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानही पाहिजे आणि मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेमही पाहिजे. केवळ ज्ञानही नको आणि केवळ प्रेमही नको. लाही हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनुष्याचं जे जीवन आहे, त्या जीवनामध्ये त्याने केलेली कर्म जी असतात ती भर्जित बी प्रमाणे राहतात.
जसं लाही जी आहे खाण्याच्या उपयोगाची आहे, पण ती उगवत नाही. भाजलेले जी बिया असतात त्या उगवत नाही. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किती जरी प्रयत्न केला तरी एखादा बी भाजलं, शेंगदाणे भाजले तर ते उगवत नाही. तसं मनुष्याच्या जीवनात त्याला जर ब्रह्मज्ञान झालं, आत्मज्ञान झालं, तर त्याने केलेलं कर्म परत फल द्यायला येत नाही. ते ब्रह्मज्ञानाकरता लाही आहे. पण केवळ ज्ञान असेल तर ते शुष्क होण्याची शक्यता आहे. केवळ लाह्या खा म्हटल्यानंतर माणसाला जमणार नाही. काही लोकांच्या जीवनात ज्ञान भरपूर असतं, पण प्रेम नसल्यामुळे त्यांचं जीवन शुष्क होऊन जातं. ज्ञान भरपूर आहे पण प्रेमच नाही. गावातले लोक म्हणतात त्याच्या ज्ञानाला काय जाळायचंय का, त्याच्या मनात कोणाच्या विषयी प्रेमच नाही. मनुष्य जीवनामध्ये प्रेम पाहिजे, किंबहुना भक्ती प्रेम पाहिजे. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य प्रेम सुख प्रेम कालेच्या कीर्तनामध्ये तुम्हाला किंवा सप्ताहामध्ये तुम्हाला ज्ञान ऐकायला मिळेल, प्रेम ऐकायला मिळेल. आणि ज्ञान आणि प्रेम यांचं मिश्रण म्हणजे प्रसाद आहे. दही आणि लाही हा एक काला आहे. दुसरा काला संतांनी सांगितला हरिनामाचा खिचडी काला. आणि तिसरा आणखी एक काला सांगितलाय. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. अभेद निश्चयाचा काला, हरिनामाचा काला आणि दही भाताचा काला. 3 शरीर सांगितली बरं का. 3 शरीराकरता 3 प्रकारचा काला. स्थूल शरीराकरता सात्विक भोजन दही भाताचा काला. सूक्ष्म शरीराकरता पवित्र होण्याकरता हरिनाम. आणि कारण शरीराचा नाश करण्याकरता अभेद निश्चय. विठ्ठल असा जो काला आहे तो संतांनी केला. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये काल्याचं कीर्तन आणि त्या काल्याच्या कीर्तनाचं वर्णन संत जनाबाई करतात. फार सुंदर अभंग आहे. पारंपरिक पद्धतीने त्याला एक सुंदर चाल सुद्धा आहे. एकची काळी झाली बोला एकची टाळी, एक टाळी पाहिजे. वाजवावर एक टाळी. सगळ्यांची एक टाळी होत नाही. एक टाळी म्हणजे सगळ्यांचे एक विचार मागं पुढे. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाला शिलाया बाजी, गोपाला
कीर्तनाचं वर्णन करतात सर्वांची एक टाळी झाली. ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, गोरोबा काका हे सगळे एकत्र आले. परमार्थामध्ये सर्वांनी बाकीचं सगळं काही सोडायचंय. जात पात पंथ पक्ष हे सगळं बाजूला सारून आपण देवाचं भजन करण्याकरता, चांगल्या कार्याकरता एक यायचं. म्हणून पहिला जो काला आहे तो संतांनी केला आणि तोच काला, तीच कालेची परंपरा आज तागायत आपल्यापर्यंत येत आलेली आहे. तोच काला संतांनी केला आणि आपल्यालाही तो काला प्राप्त झाला पाहिजे अशी त्यांची तळमळ आहे. संतांचा स्वभाव आहे आपल्याला जे मिळालं ते सगळ्यांना मिळालं पाहिजे. आणि म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय तो काला आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे म्हणून आपल्या सगळ्यांना निमंत्रण देतात, आमंत्रण देतात. चला काल्या करा, चला वळू गाई, 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 गाई, चला वळू गाई, तुकाराम महाराज आपल्या सगळ्यांना म्हणतात चला. कारण गोपाळांनी, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी काला केला तेव्हा काला करण्याच्या अगोदर त्यांनी सगळ्या गायी वळवल्या आणि मग त्याच्यानंतर ही काल्याची लीला खडकावर बसून केली. तुम्हाला आम्हाला जर काला करायचा असेल, काल्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुकाराम महाराज म्हणतात आपण सुद्धा पहिल्यांदा गायी वळू. चला वळू गायी, बैसू जेऊ एके ठाई. आता हा गायी जो शब्द वापरलेला आहे तुकाराम महाराजांनी, ह्या गायी नेमक्या कोणत्या, कुठं बसायचं, काय जेवायचं, विठ्ठल साधू संतांची जी भाषा असते ती श्लेषात्मक असते. साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये एक श्लेष नावाचा अलंकार आहे. त्या श्लेष नावाच्या अलंकारामध्ये एका शब्दाचे किंवा एका वाक्याचे दोन अर्थ होतात. आपण नेहमी ऐकतो. कधी कधी वाक्याचे माणसाच्या दोन अर्थ असतात, त्याच्यात अलंकार तयार होत असतो. उदाहरणार्थ एसटी स्टँडवर ते चणे फुटाणे विकणारे असतात, मोठ्याने ओरडतात खारे शेंगदाणे. आता खारे शेंगदाणे या शब्दाचे दोन अर्थ. एक तर माझ्याकडे जे शेंगदाणे आहेत ते काय खारे, म्हणजे मिठाने खारे केलेले आहेत. आणि दुसरा अर्थ आहे तुम्ही सगळ्यांनी शेंगदाणे खारे. तसं तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामध्ये म्हणतात चला वळू गायी. ह्या गायी नेमक्या कोणत्या? गायी शब्दाचे दोन अर्थ. पहिला अर्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्या गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचा वास आहे, जी गाय धर्मशास्त्राने खूप पवित्र सांगितलेली आहे, अशी गायी तिची आपण सेवा करायची. विठ्ठल फार पवित्र सांगितली गाय बरं. असं वर्णन केलं की ब्रह्मदेवाने सगळ्या देवांना सांगितलं मी तुम्हाला गायीच्या शरीरात जागा देणार आहे, जो पहिल्यांदा येईल त्याला वरची जागा. देव सगळे पळत सुटले, कारण प्रत्येकाला वरची जागा पाहिजे. पळत सुटले. सगळ्यात शेवटी 2 देवे आल्या. ब्रह्मदेवा आम्हाला सुद्धा गायीच्या शरीरात जागा पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं हाऊसफुल, जागा संपली सगळी. आणि त्या देवामध्ये एक होती गंगा आणि दुसरी होती लक्ष्मी.
गंगा म्हणायला लागली आम्हाला पण जागा पाहिजे. ब्रह्मदेव म्हणजे आता जागा शिल्लक राहिली नाही, तुम्हाला द्यायची कुठून? तुम्हाला कीर्तनाला यायचं होतं तर लवकर यायचं ना, मग पुढे बसायला जागा मिळाली असते. गंगेने सांगितलं तसं आम्ही जाणार नाही. तुम्हाला माहितीये का ब्रह्मदेवा, आम्हाला सगळ्यांचं ओळखून यावं लागतं. आम्हाला गायीच्या शरीरात जागा पाहिजे. लक्ष्मी म्हणाली मला सुद्धा गायीच्या शरीरात जागा पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं आता आतली जागा संपली, गंगे गोमूत्र बाहेर आलं की त्यात गोमूत्रात तू राहायचं, आणि शेण बाहेर आलं लक्ष्मी तू राहायचं. विठ्ठल म्हणून गायीच्या गोमूत्रात गंगा आहे आणि गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास. हो, जर शिकायचं नाही बरं का, गावरान गाई. म्हणून त्या गायी ज्यांना शक्य होत असेल त्यांनी त्या गायीचं सुद्धा पालन करायचंय. पण तुकाराम महाराजांनी या अभंगात ज्या गायी सांगितल्या त्या गायी वेगळ्या आहेत. भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वळण्याकरता म्हणून 11 गायी दिलेल्या आहेत. आता सुद्धा आपण कीर्तनात आम्ही प्रत्येकाजवळ किती गायी आहेत? 11. हा, कोणाच्या आहेत जवळ, कोणाच्या तिकडे पळतायत तिकडे पळतायत, पण आहे. प्रत्येकाला देवाने 11 गायी दिल्या आहेत बरं का. 11 गायी म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. आपली सगळी इंद्रिय यांना गायी म्हटलं. तुम्ही म्हणाल यांना गायी का म्हटलं? गाय जशी हिरवा चारा पाहिला की तिकडे कळते, तसे आपली इंद्रिय त्यांचे विषय पाहिले की तिकडे धावतात. आणि तुम्हाला जर काला पाहिजे असेल तर काला म्हणजे आनंद. आनंद बाहेर नाही, आनंद हे आपल्या जवळ आहे, आपलं स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसा हृदयामध्ये मी रामू आसता सर्व सुखाचा आरामू की भ्रांता शिकामू विषयावरी. आनंद आपल्या जवळच आहे. आणि म्हणून आपण झोपल्यानंतर आपल्याला काय मिळतो? आनंद का दुःख होतो? झोपेमध्ये कोणताही विषय नाही, झोपेमध्ये काहीच नाही, पण तरी मनुष्य आनंदी होतो. त्याचं कारण आहे की झोपेमध्ये तो आपल्या स्वरूपापर्यंत जातो आणि आनंदी होतो. तुम्ही म्हणाल मग चांगलं सांगितलं, आता कीर्तनातही झोपायला सुरुवात होतो. तो आवृत्त आनंद आहे. विठ्ठल आनंद आपल्या जवळ आहे, पण आपला आनंद आपल्याला मिळत नाही. त्याचं कारण जर काय असेल तर ही इंद्रिय, त्या गायी, त्या आपल्याला एका जागेवर बसू देत नाही. डोळा नावाची गाय कोण आलं की तिकडे घेऊन जाते, कीर्तन ऐकू देत नाही. कान नावाची गाय आहे, आवाज झाला कीर्तनात बसल्या बसल्या देवाचं चिंतन करता करता तिकडे घेऊन जाते. हो, नाक नावाची गाय आहे, पूजा करता करता फोडणीचा वास आला की तुम्ही ती पूजा आठवून घ्या. वास्तविक पाहता जीव हा सुखरूप असताना जीवाच्या वाटेला दुःख का आलं, त्याला कारण त्याची सगळी इंद्रिय आहे. कमुने एके अवसरी रिगोनी नेत्राचे द्वारी रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे. अनेक विषयांच्या पाठीमागे आपल्याला या गायी घेऊन जातात. म्हणून ज्याला काला पाहिजे पहिल्यांदा त्यांनी या गायी वळायला शिकलं पाहिजे. विठ्ठल का माणसाच्या जीवनात दुःख आलं? त्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात नाहीत म्हणून. डॉक्टरने सांगितलेलं असतं तुम्ही गोड खाऊ नका, तुम्हाला डायबिटीज झालेला आहे, गोड खाल्लं तर तुम्ही मराल. पाळतो मनुष्य, पण अनावर होते इच्छा. दुसरीच्या ताटातले गुलाबजामुन पाहिले की मग काय म्हणतो, अहो असंही मरायचं आणि तसंही मरायचं. आज 2 गोळ्या जास्त घेतो पण आज खातोच. विठ्ठल म्हणून ज्यांना काला पाहिजे त्यांनी पहिल्यांदा गायी वळल्या पाहिजेत. पण या गायी वळणं एवढं सोपं नाही बरं. मोठे मोठ्याने या गायीच्या समोर हात टेकले. इंद्रिय आवरणं एवढं सोपं नाही. कीर्तन करणं सोपं आहे, त्याच्यावर व्याख्यान देणं सोपं आहे, पण या इंद्रियांना ताब्यात ठेवणं अवघड आहे. साधू संतांनी देवाकडे गाऱ्हाणं केलं.
कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोठणे कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली गोठणे कान्होबा रे कान्होबा निवडी आपुली साधू संतांनी देवाकडे गाराणं केलं. गोपाळ देवाला म्हणतात, देवा कसे रे गाई आमच्या पाठीमागे तू लावल्या. एक धरली की दुसरी पळते, दुसरी धरली की तिसरी पळते. कीर्तनात आलं तरी सुद्धा चालूच. आणि सगळ्या गायीमध्ये एक विचित्र गाय देवाने आपल्याला दिली, ती म्हणजे मन नावाची गाय. ही अशी आहे, कीर्तनात बसल्या बसल्या सुद्धा घरी जाऊन येते. ज्ञानोबाराय म्हणतात, हे मन कैसे घरी जाताना पाहू जाता तरी न सापडे, एरवी हाटवया थोडे पैलोके. काय मन विचित्र आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, हे ऐसे कैसे घडेल, मरकट समाधी येईल. हो, माकडाला तरी समाधी लागते का? बघा तुम्ही, माकड बसलेला असतं, हात तरी हलवेल, पाय तरी हलवेल, डोकं तरी खाजवेल माकड. आणि त्यात माकडाला काय झालं, कोणीतरी दारू पाजली, त्यात त्याला विंचू चावला, त्यात परत भूत लागलं. काय त्या माकडाची अवस्था होईल? तसं मन अगोदरच चंचल, आणि मग रजोगुणी आहार केला, दुष्ट माणसाच्या संगतीत गेला, नको ते खाऊ पिऊ लागला, मग त्या माकडासारखं होतं. अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, देवा चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्येवायोरी व सुदुष्करम. हे मन फार देवा विचित्र आहे. अनेक भल्या भल्या लोकांनी हात टेकले, देवा माझ्याकडून हे होणारच नाही. जे बुद्धी ते सळी, निश्चयाते टाळी, धैर्यशी हातधळी मिळवून असे म्हटलेले आहे. आपण एकदा निश्चय केला, पण मनाच्या मनात जर नसेल आपण निश्चय पार पाडायचा तर ते हरून पडा. बुद्धीला सळत, बुद्धी म्हणते कीर्तनाला जायचं, ते म्हणतं आज नाही उद्या. मग या मनाला आवडताच येत नाही का? तोच उपाय तुकाराम महाराजांनी सांगितलाय, जो भगवंतांनी गीतेत सांगितला. अभ्यासेन तुकवंतेय वैराग्येन च गृह्यते. मनाला त्या ठिकाणी जिंकायचं असेल तर दोन मार्ग आहेत, एक वैराग्य आणि दुसरा अभ्यास. वैराग्य म्हणजे वाईट विषयाकडून त्याला वळवून आणायचं, आणि अभ्यास म्हणजे चांगल्या ठिकाणी लावायचं. चला वळू गाई म्हणजे वैराग्य, आणि बैसू जेवू एके ठाई म्हणजे अभ्यास. त्या मनाला काही वेळेस काठी दाखवावी लागते,
कायमच काठी दाखवून चालत नाही बरं. आपल्याकडे कीर्तनकार गोष्ट सांगतात. राजा होता आणि त्याला प्रधानाची नेमणूक करायची होती. बुद्धिमान मनुष्य पाहिजे म्हणून त्या राजाने एक शेळी आणली. जो कोणी या शेळीला पोटभर चालून आणील त्याला मी प्रधान बनवणार. प्रत्येकाला वाटलं आपल्याला प्रधान व्हायचंय. तो शेळीला घेऊन जायचा, दिवसभर पोटभर चालायचा. तर ती शेळी संध्याकाळी राजा त्या शेळीची परीक्षा घ्यायचा, तिच्या समोर एक हिरवी पेंडी धरायची. आता शेळी किती जरी चढून आली आणि हिरवी पेंडी पाहिली की शेळी तोंड त्याच्यावर टाकायची. शेळीवर का ज्ञानोबारायांनी आज्ञानी मनुष्याला वर्णन करताना असं म्हटलं की शेळी याचे तोंडे सैंगचे चरणे जैसे शेळी चरणे जैसे शेळीचे. अनेक लोकांना त्या ठिकाणी ते जमलं नाही, पण एक हुशार मनुष्य होता. त्याने ती शेळी नेली आणि दिवसभर शेळीला चारलं नाही. त्याने शेळीच्या समोर अशी पेंडी धरायचा, तोंड शेळीने पुढे केली की तोंडावर काठी मारायचं. संध्याकाळी राजाकडे आल्यानंतर राजा म्हटला शेळी पोटभर चारून आणली. हो, शेळीचं पोट आत गेलंय. म्हटलं तुम्हाला काय करायचं, परीक्षा घ्या. परीक्षा घ्या असं म्हटल्यानंतर राजाने पेंडी पुढे केली, शेळीने लगेच तोंड मागं केलं. हे इंद्रिय रूपी शेळ्या आहेत. कधी कधी त्यांना द्यावं लागतं, पण कधी कधी काठी दाखवावी लागते. वाईट ठिकाणावर ही सगळी इंद्रिय आणायची, पण नुसत्या गायी वळून आणून चालत नाही बरं का, त्या कुठंतरी बांधाव्या लागतात. गायी वळून आणल्या, बांधल्याच नाही आणि त्यांना चाराही टाकला नाही, गवत टाकलं नाही, पाणी दाखवलं नाही, त्या गायी काय करतील, निघून जातील. नुसत्या वळवून आणून बांधून चालत नाही, त्यांना खायला टाकवला. वळवून आणल्या, बांधल्या आणि त्यांना खायला नाही, पाणी नाही, दिवसभर कशाच नाही. मग काय करतील गायी, तर गायी दाव तोडून जातात. काही काहींच्या गायी दाव तोडून गेल्या, ते जेलमध्ये येतात. म्हणून आपल्या साधू संतांनी आपल्याला इंद्रिय कोंडायचा परमार्थ शिकवला नाही. डोळा म्हटलं की पाहणार, कान म्हटलं ऐकणार, भूक लागली की पाहिजे. साधू संतांनी सांगितलं इंद्रिय कोंडू नका, डोळं झाकून बसू नका. डोळ्याला चांगला विषय इंद्रिय नुसती कोंडून चालत नाही, इंद्रियांचा मार्ग बदलावा लागतो. धरणाचं पाणी आहे, जरी अडवून धरलेलं असलं तरी कुठंतरी साईडला एक कालवा काढावा लागतो. कालवाच काढला नाही, नुसतंच अडवून धरलं तर काय होईल, धरणाचं पाणी धरण पडल्याशिवाय राहणार नाही. पण कालवा जर काढला तो आपल्याला शेतात फिरवता येतो आणि सगळं शेत सुजलाम सुफलाम करता येतं. तशी आपली इंद्रिय एकदम आवरायची नाहीत, शास्त्रांनी सांगितलंय त्याप्रमाणे त्यांना विषय द्यायचे. डोळ्याला सुंदर असं भगवंताचं रूप दाखवायचं, कानाने भगवंताची कीर्ती आपण ऐकायची, मनाने भगवंताचं चिंतन जर केलं तर निश्चित ही इंद्रिय आवरली गेल्याशिवाय राहत नाही.
म्हणून चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई, एका ठिकाणी एक असलेला परमात्मा, त्या परमात्म्याचं चिंतन करायचं, त्या परमात्म्याचा आस्वाद इंद्रियांना द्यायचा. बसून जेवायला सांगितले का, बैसू जेवू एके ठाई. आजकाल उभं राहून जेवण्याची पद्धत निर्माण झालेली आहे. लग्नामध्ये सुद्धा आपल्याकडे नाही अजून, पण काही काही ठिकाणी जर पाहिलं, एका ठिकाणी मी पुण्यामध्ये लग्नात करता गेलो तर सगळे लग्न संपलं आणि संपल्यानंतर जेवत होते, पण उभं राहून हातामध्ये ताट घ्यायचं, ते घेऊन यायचं आणि बोलता बोलता खायचं, पायात बूट चप्पल तसेच. मी आपल्या मित्राचं लग्न होतं म्हणून त्यांना म्हटलं ही असली कसली व्यवस्था आहे, पायामध्ये बूट तसेच आणि लोक खुशाल जेवतायत. ते म्हटले महाराज अजून ह्याच्यामध्ये पुढे फॉरवर्ड होणार आहे, सुधारणा होणार आहे. काय सुधारणा होणार आहे म्हटले, ताट नाही मिळालं तर पायातला बूट काढून भजत ठेवून टाकील. काही बसतात पण जेवत नाही, काही जेवतात बसत नाही. हे सगळे शास्त्रकार आहेत त्याच्यामध्ये. परमात्मा स्वरूपामध्ये बसायचंय, परमात्मा स्वरूप व्हायचं आणि परमात्मा स्वरूपाचा आनंद इंद्रियांना द्यायचा आहे. असं जर आपण केलं तरच काला मिळेल, नाहीतर काय होईल दुसरे चरणाचं. तुम्ही जर या गायी वळल्या नाही तर तुम्हाला काला मिळणार नाही. आपली इंद्रिय जर अंतर्मुख आपण केली नाही तर आपल्या जीवनात कधी आपल्याला आनंद मिळणार नाही. उलट काय होईल, तुकाराम महाराज म्हणतात, बहु केली वनवन पाय फिटी झाला शीन. आतापर्यंत तुम्ही या गायींच्या मागे गेले, इंद्रियांच्या मागे गेले, काय झालं, वनवन झाली. या वनातून त्या वनात, त्या वनातून त्या वनात गायी नुसत्या फिरत राहील. कधी रूपाच्या वनात, कधी रसाच्या वनात, कधी स्पर्शाच्या वनात. अनेक विषयांच्या पाठीमागे इंद्रिय गेली, परंतु त्यांना आनंद मिळाला नाही. काय झालं, पायपिटी झाली आणि शीन झाला. नुसतीच पायपिटी झाली. एखादा मनुष्य एखाद्या माणसाकडे गेला आणि त्याला जर काही मिळालं नाही, तो म्हणतो काय नाही, पायपिटी झाली आमची. तसं आतापर्यंत आपण अनेक विषयांचं सेवन केलं, परंतु त्याच्यात माणसाला आनंद मिळालेला नाही. कारण विषयामध्ये जे आहे ते कायमचं सुख नाही, तात्पुरतं सुख आहे. या विषयातही काही नाही. एरवी विषय सुख आहे, विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारखे होणे. विद्युत स्फुरणे काल पाहे जगाना, ते अंतरनेन ती बापुडे, म्हणून अगत्य सेवने घडे. काय सांगे काय पुय पंखीचे गिळे चिळशी घेती. या दुखिया दुःखची जीवा, जे विषय कर्दनीचे दर्द, ते भोगदळीचे जळचर सांडती केली. विठाला विठाला यही संस्पर्शया भोगा, दुःख यो नये एव ते आद्यंतवंत कौंतेय मते शुरमते उदाहा. विषयामध्ये माणसाला कायमचं सुख मिळत नाही म्हणून वनवन केली.
पायपिटी झाली, शिंग झाला. काही मंडळी म्हणायला लागले की आम्ही खेळण्यात आनंद घेऊ. पण खेळण्यात सुद्धा तुम्हाला आनंद मिळणार नाही, कारण कसं खेळावं हे सुद्धा माणसाला कळायला पाहिजे. खेळ म्हणजे कर्म करणं. बरं, हा संसार एक प्रकारचा खेळ आहे. ज्याला कळलं कसं खेळायचं त्याच्यावर दुःख रूपी डाव येत नाही. काही लोक फार मोठा व्यवहार करतात, फार मोठा व्यापार करतात, मोठं कुटुंब चालवतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. आणि काहींची दाबायदाची खोलीच असते आणि विठोबा रखमाईच असतात. रोज घरामध्ये भांडण, रोज कटकट. समजायचं हा जो मोठा मनुष्य आहे, मोठा व्यापार करतो, व्यवहार करतो, एवढं मोठं कुटुंब चालवतो, त्यांना जर विचारलं तुम्ही एवढं कुटुंब चालवता, तुम्हाला दुःख होत नाही का? ते म्हणतात आपण काहीच करत नाही, करता करविता परमात्मा आहे. त्याला कसं खेळायचं काय? विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात कसं खेळलं पाहिजे आणि कसं नाही खेळलं पाहिजे. तिसरे चरणात सांगितलं पोटी भूक काय कीर्तनाचे. काय नाही अजून आपल्याला 12 वाजता संपणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात खेळत असताना खांद्यावर भार नको, पोटात भूक नको, तर तुमचा खेळ चांगला होईल, तर तुमचं कर्म तुम्हाला आनंद देईल. आता या खांद्यावरचा भार कोणता आणि पोटातली भूक कोणती? खेळत असताना हे दोन गोष्टी नको मनुष्याच्या जीवनात. म्हणून साधू संतांनी, देवाने आपल्याला खेळायचं कसं शिकवले. भगवंतांनी जे काही खेळ खेळले ते खेळामध्ये मुख्य खेळ होता तो हुतुतूचा. हुतू तू तू हुतू तू तू हुतू तू 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 खेळ कानोबा हमा मातू घाले. भगवान म्हणतात खेळत असताना तू 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 म्हणत खेळायचं. आपण खेळत असताना तू तू म्हणत खेळतो का मी म्हणत खेळतो? म्हणजे कर्म करत असताना माणसाने तू तू म्हणत कर्म करायचं. तू तू म्हणजे तुमच्यामुळे झालं, तुम्ही आहेत म्हणून चाललं, किंवा तू आहेस परमात्म्याला म्हणून, परमात्मा आहे म्हणून चाललंय. मी पण आज आधी भांडण सुरू झाली. विठ्ठल कर्म माणसाला दुःख देत नाही, कर्म करण्याची पद्धत माणसाची दुःख देते. कधी कधी माणसं कर्म सोडून देतात का दुःख. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगत असतात. एक मनुष्य होता, आंब्याचा सीझन नव्हता, पण त्याने आणले बाजारातून आंबे. 500 रुपयाचे 5च आंबे. रिक्षात बसला, घरी जायला निघाला, आंबा काढायचा आणि बाहेर पाहायचा, आंब्याकडे पाहायचा. 100 रुपयाचा एक आंबा. म्हटलं आता घरी गेल्यावर 20 माणसं घरी आणि 5 आंबे आपण घेऊन चालू, आपल्या वाटेला काय आंबा येणार? एक आंबा रिक्षात बसले बसलेच त्यांनी तोंडात कोंबायला सुरुवात केली. आता 100 रुपयाचा आंबा आहे, फेकून कसा द्यायचा? तसाच आंबा कोंबायला लागला तोंडामध्ये. आंबा तसा तोंडात जाईल का? नाही. तो आत गेला थोडासा, पण आत गेल्यावर तो आंबा अडकला.
अडकल्यावर त्याचा श्वास कोंडला, हातपाय झाडायला लागला. रिक्षावाल्याने रिक्षा थांबवली. काय खडखड आवाज येतोय म्हणून मागे पाहिलं तर त्याचे डोळे पांढरे व्हायला लागले. बाबा काय झालं? तो म्हणायला लागला, हे बघा काय ते. रिक्षावाला हुशार होता, त्याच्या माने ते धक्का मारल्यावर आंबा खाली पाडला. आंबा पडल्याबरोबर तो मनुष्य जो होता ज्याने आंबे घेतले होते तो म्हणायला लागला, रिक्षावाले दादा, रिक्षा जरा नदीच्या बाजूला घ्या. कशा करता? आंबे सगळे फेकून द्यायचे. का बरं? या आंब्याने जीव घेतला असता म्हणतात. आंबे जीव घेणारे. रिक्षावाला म्हटला, आंबे जीव घेणारे नाही, आंबा खाण्याची तुझी पद्धत जीव घेणार. आंबा कसा खाल्ला पाहिजे? आंब्याची साल काढली पाहिजे, आंब्याची कोय फेकली पाहिजे, आणि मग तुम्ही 5ही आंबे खाल्ले असते तर तुम्हाला काहीच झालं नसतं. तसं कर्म कधी कधी दुःख देतं म्हणून मनुष्य म्हणतो कर्मच नको, चला आनंदीला, चला पंढरपूरला. कुठेही गेलं तरी माणसाला कर्म सोडत नाही. लक्षात घ्या, कर्म करत असताना कसं करायचं? कर्मातला भार काढून टाकायचा आणि कर्मातली भूक काढून टाकायची. खांदी भार, पोटी भूक. ज्ञानोबा वर्णन करतात, तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोन्हीचा नाव बंधू कर्माचा. की कर्म जे आपल्याला बांधतं ते कर्तृत्वाचा अभिमान आणि फलाची आसक्ती. म्हणून कर्तृत्वाचा अभिमान सोडायचा, मी करतो ही भावना सोडायची, आणि या फलात, या कर्मातून मला एवढं मिळालंच पाहिजे असं आसक्ती सोडायची. देवाची सेवा म्हणून कर्म करा, कर्मच तुम्हाला मोक्षाला प्राप्त करून देईल. विठ्ठल आणि हे सगळं करताना माणसाने उशीर करू नये. शेवटचे सांगतात, हे सगळं करण्याकरता तुका म्हणे धावे. मनुष्याने आपल्या जीवनामध्ये परमार्थ करण्याकरता थोडीशी धावाधाव केली पाहिजे. मी पुढे करील, नंतर करील, कोरोना गेल्यावर करील. कोरोना कोणाला घेऊन जाईल काय सांगता येते? आपल्या हातात काहीच नाही. कोणतं संकट कधी येईल म्हणून चांगल्या गोष्टी जेवढ्या करता येतील तेवढ्या आपण लवकर केल्या पाहिजे. काही लोकांना जर आपण म्हटलं होतं मी कीर्तनाला येत नाही, प्रवचनाला येत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही, ते म्हणतात रिटायर झाल्यावर तेच करायचं. सांगता येत नाही आपल्याला. एक मनुष्य समुद्रावर गेला आंघोळ करण्याकरता, कपडे काढले, उभं राहिला, आंघोळ काही केली नाही, 2 तास तसाच उभा राहिला. लोक यायचे, आंघोळ करायचे, निघून जायचे.
एक सज्जन त्याच्याजवळ गेला, म्हणायला लागला, बाबा तुम्ही 2 तास इथे उभे राहिलेले आहेत, आंघोळ करत नाही, कशा करता इथं आलेले आहेत? म्हणजे आंघोळ करायला चालू. आंघोळ का करत नाही? म्हटलं समुद्रावर लाटा येतात, त्या शांत झाले की मी निवांत आंघोळ करणार आहे. करील का तो आंघोळ? समुद्र म्हटलं की लाटा चालूच राहतात, तसं संसार म्हटलं की अडचणी चालूच राहतात. शहाणा मनुष्य तो अडचणी असतानाच परमार्थ करून घेतो. संत समागमी धरून आवडी तरी झडझडवणी ये भक्तीच्या वाटेला जेणे पाविषयी अव्यंग निज धाम माझे. थोडक्यात भावार्थ झाला. कालीचं कीर्तन आहे, आपल्याला भगवंताच्या लीला सांगायचे, आपल्या वेळेत संपवायचे. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवा, मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. 1-2-3 लीला पाहून आपण सेवा संपवणार आहोत. कालेच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगितलं जातं. भगवंताचं चरित्र हे दिव्य चरित्र आहे. भगवंताच्या चरित्राचं नुसतं वर्णन जरी ऐकलं तरी मनुष्य शुद्ध होऊन जातो. तारू भव सागरीचे उच्च नीचा अधिकार. चरित्र ते उच्चारावे देवे केले मोकळे. असं सुंदर चरित्र भगवान परमात्म्याने केलं की ते चरित्राचं चिंतन केल्याने मनुष्य शुद्ध होऊन जातो. नाथ महाराजांनी तर असं लिहिलंय, देवाच्या चोरीचं चरित्र ऐकलं तर मनुष्य चोरीच्या पापातून मुक्त होतो. याचा अर्थ चरित्र ऐकायचं चोऱ्या करायला जायचं असेल, चुकून झाली असेल एखादी चोरी, देवाच्या चोरीचं चरित्र ऐकलं मनुष्य मुक्त होतो. पुतण्याच्या उद्धाराची लीला ऐकली तर मनुष्य मद्यपानाच्या दोषातून मुक्त. म्हणजे मद्यपान कोणी करत नसणारी ते पण समजा चुकून घडलं असेल, पुतणेचं नुसतं चरित्र ऐकलं तर मनुष्य त्याच्यातून मुक्त होतो. रासलीला ऐकली अगम्य गमनाचा दोष जातो. आपल्या सगळ्यांच्या करता देवाने चरित्र केलं. देवाचं ध्यान करता यावं, चिंतन करता यावं याच्याकरता चरित्र आहे. म्हणून भगवान परमात्मा निर्गुण निराकार होते ते सगुण साकार झाले. भगवान परमात्मा कोणाच्या घरी प्रगट झाले? नंद आणि यशोदा. सुरुवातीला वसुदेव देवकी यांच्याजवळ आले, पण तिथं थांबले नाही, तिथून ते गोकुळात आले. आणि गोकुळात आल्यानंतर सगळा गोकुळात आनंदी आनंद. देव आला की सगळा आनंदी आनंद. गोकुळीच्या सुखा अंतकरण नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळे गायला लागले, नाचायला लागले. सुंदर असा आनंद उत्सव होता. भगवंताकडे सगळे पाहत होते. पण जेव्हा जेव्हा भगवंताकडून लक्ष दुसरीकडे जातं तेव्हा तेव्हा संकट येत. 6व्या दिवशी बरोबर कंसाने भगवंताला मारण्याकरता म्हणून पुतना नावाची राक्षसी पाठवली.
आणि ती अशा वेशामध्ये आली नाही बरं का, राक्षसीच्या वेशामध्ये आली नाही, तिने देवांगनेचं रूप धारण केलं. जशी काही जणू स्वर्गातून लक्ष्मीच आली, वैकुंठातून लक्ष्मी. सुंदर वस्त्र, सुंदर अलंकार सगळं घालून आल्यानंतर सगळे लोक देवाकडे पाहत होते, देवाचा आनंद घेत होते. पण ती रस्त्याने यायला लागली की सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे लागलं. सगळे कोण म्हणायला लागलं पुतण्याची साडी किती चांगली आहे, कोण म्हणायला लागलं तिचे अलंकार किती चांगले आहेत, कोण म्हणायला लागलं तिचं रूप किती चांगलं आहे. भगवान म्हणले मी वैकुंठ सोडून यांच्या करता आलो, हे कोणाकडे वापराय. म्हणजे परमार्थात सुद्धा जेव्हा आपलं लक्ष कपड्याकडे जायला लागतं, अलंकाराकडे जायला लागतं, पैशाकडे जायला लागतं, कोणाची साडी कशी इकडे जातं समजायचं पुतना आली. विठाला देवळात गेल्यावर लक्ष कोणाकडे पाहिजे, देवाकडे पाहिजे. बऱ्याच वेळेला देवाचं दर्शन एकदम पटकन घेतलं जातं आणि लोक आरशामध्ये आपलंच टोपी सरळ करत बसतात, आपली साडी बघत बसतात, समजायचं पुतना आलेली. पण जरी आली पुतना येऊ द्या, तुम्ही देवाला सोडू नका. देव तुमच्या जीवनातली पुतना घालवल्याशिवाय राहणार. देवाचा असा स्वभाव आहे, कोणी कोणत्याही हेतूनी का माझ्याकडे येऊ द्या, कोणी लोभाने, कोणी कामाने, कोणी क्रोधाने नाही त्यांना कळत. देव म्हणतो मला तर कळतंय ना, मी त्यांचा उद्धारच करणार. विठ्ठल परमार्थ वायाला जात नाही. चांगल्याचा सहवास कसा जरी आला तरी चांगलं करतो आणि वाईटाचा सहवास प्रेमाने आला तरी वाईट करतो. आमचे गुरुजी दृष्टांत सांगत असतात. एक मुलगा अत्तरवाल्याच्या दुकानात गेला, अत्तरवाल्याने त्याच्या कॉलरला धरलं आणि धक्का मारून खाली आलं. खाली आल्यावर त्याने बघितलं तर अत्तर, ती कॉलर जी होती ती अत्तरने भिजलेली होती आणि त्या अत्तरवाल्याचे हात अत्तरने भिजलेले होते. म्हटलं दर महिन्याला यायचं आणि ते गचंडी खाऊन जायचं. चांगल्याचा सहवास धक्क्याच्या निमित्ताने आला, अत्तर मिळाला. दुसऱ्या दिवशी तो त्याच्या मावशीच्या गावाला गेला. मावशीचं कोळसा विकायचं दुकान होतं. बाळू किती दिवसानं आला रे म्हणून बाळूच्या गावावर हात फिरवला, प्रेमाने हात फिरवला. पण बाळूचं तोंड काळं झालं. वाईटाचा सहवास प्रेमाने येऊ देऊ नका आणि चांगल्याचा सहवास त्रास झाला तरी येऊ द्या. अगा भयाचे निमिषे माते न पविजेची काय कंसे का अखंड वैरवैसे चैद्याधिका तुवा सनकाधिकाचे माने सायुज्य सौरसुदीला पुतने जे विषाचे स्तनपाने मारू आली. मारण्याकरता आलेल्याला सुद्धा देव मोक्ष देतो हे सांगायचे पुतणीच्या लिहिल्यातून. आता भगवान रांगायला लागले. देवाला रांगायची गरज आहे का? सगळं जग ज्याच्या सत्तेने चालतंय तो परमात्मा रांगतोय कशा करता? आनंद देण्याकरता.
कारण रांगणाऱ्या पोराचं ध्यान आपण लवकर करू शकतो. वैकुंठातला देव आपण पाहिलाय का? कैलासातला देव आपण पाहिलाय का? पण रांगणाऱ्या रूपात देव असेल तर आपल्याला लवकर त्याचं ध्यान होऊ शकतं, कारण आपण रोज रांगणारी पोरं पाहतो. भगवान तर म्हणतात, नाही तुम्हाला देवळात येता आलं तर नका येऊ, तुमच्या मुलात तुम्ही मला पहा, त्याला सांभाळूनच भक्ती होऊन जाईल. आपल्या घरात जी रांगणारी पोरं आहेत त्याच्यातच आपल्याला देव पाहायचा आहे. कसे रांगत होते? एका बाजूला बलराम राजा, एका बाजूला भगवान परमात्मा. घरातल्या घरात रांगायचे, मग गोठ्यात जायला लागले, मग या घरातून त्या घरात जायला लागले. ईश्वरीने सुंदर असे अलंकार घातलेले असायचे, हातात अलंकार, पायात अलंकार, गळ्यात अलंकार. बलराम दादा गोरे होते म्हणून त्यांचे कपडे सगळे निळ्या रंगाचे, भगवान परमात्मा श्याम वर्णाचे निळ्या रंगाचे होते म्हणून त्यांचे पिवळे कपडे. म्हणजे मॅचिंगचं फॅड तेव्हापासून चांगले दिसायचे भगवान परमात्मा. रांगत रांगत त्या गायीच्या गोठ्यात जायचं, तिथं शेण पडलेलं असायचं, गोमूत्र पडलेलं असायचं, त्याच्यात लोळायचं. यशोदा धावत पळत यायची, उचलून घ्यायची, भगवंताला म्हणायची, काय रे हे तो खुशाल तू लोळतो, चिखलात लोळतो, असा कसा तू लोळतोस? पूर्वी काय तू डुक्कर वगैरे होतास का? आई तुला कसं कळलं? मी वराहा अवतार घेतला होता. कसा जरी पोरगा असला तरी आईला गोड, हा तर साक्षात परब्रह्म आहे. हरी माझा एखाद्याला जर मुलगा नसेल त्याने देवालाच आपला मुलगा मानायचा, आनंद घ्यायचा. नुसतं बालचरित्र जरी सारखं सारखं ऐकलं, ज्याला मूल होत नाही त्याला मुलं होतात. देवाच्या बालचरित्राचं अनुष्ठान केलं, पुन्हा पुन्हा ऐकलं, एकरूप होऊन ऐकलं तर एवढा मोठा चरित्राचा परिणाम होतो. जसं बालचरित्र केलंय तसं थोडस आता मोठे झाले भगवान परमात्मा, गोपाळांच्या बरोबर फिरू लागले. आणि गोपाळांच्या बरोबर भगवंतांनी चरित्र केलं, त्याला चोरीची लीला असं म्हणतात. काय काय लोक आक्षेप घेतात, देवाने एवढा मोठा तुमचा देव, काय काय लोक इतर धर्माचे म्हणतात, तुमचा देव चोरी कसा काय करत, असं लोक म्हणतात. पण ही चोरी नेमकी कशाची केली हे त्यांना माहिती नसतं म्हणून लोक म्हणतात. भगवान परमात्म्याला काय कमी हो? ही सगळी सृष्टी कोणाच्या मालकीची? कोणी निर्माण केली सांगा बरं? सृष्टी आपण निर्माण केली का? जीवाने निर्माण केली का? सगळी सृष्टी देवाने निर्माण केली. आणि जेव्हा जीव माझं माझं म्हणायला लागतो तेव्हा देव म्हणतो तुझं नाही, हे माझं आहे. मग अशा वेळी देव काहीतरी आपल्या जीवनातलं चोरतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भक्तांचं चित्त चोरण्याकरता चोरीची लीला आहे. कारण तुमचं आमचं मन आहे देवाकडे लागत नाही. लागतं का? 5 मिनिटं लागतं का मी दुसरीकडे जातो. पण साधू संतांनी देवाला सांगितलं, देवा तुम्हीच या आणि आमचं मन चोरून दे. देवाने सांगितलं मला पाहिजे असं तुम्ही मन जर ठेवलं तर मी चोरून देईल. आणि म्हणून देवाने खोड्या करायच्या, काहीतरी चोरीचं चरित्र करायचं. कारण त्या चोरीमधून सुद्धा भगवंताचं ध्यान घडत होतं. एक लक्षात घ्या, समजा एखाद्याच्या घरी चोरी झाली, होऊ नये कोणाच्या घरी, पण झाली एखाद्या माणसाच्या घरी चोरी. आणि चोरी झाल्यानंतर रात्री 12-1 वाजता त्याला कळलं की आपल्या घरात चोरी झाली. त्या माणसाला रात्रभर झोप येईल का?
येईल का? चोरी झाल्यावर नाही येत. मग रात्रभर तो जागा राहतो. जागा राहिल्यानंतर रात्रभर काही रामकृष्ण म्हणत असतो ना, कुठून आला असेल, काय काय मुलं असेल, कोण असेल, आता कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्यायची, तर चोराचं चिंतन रात्रभर करतो, जागा राहतो. भगवान म्हटले माझं चिंतन करायचं म्हटलं की तुम्हाला झोप येते. आणि चोरी झाल्यानंतर त्या चोराचं रात्रभर चिंतन करता त्यापेक्षा एक काम करतो, मी तुमच्या घरी येतो, रात्री चोरी करून जातो, तुम्ही रात्रभर माझं चिंतन करा, तुमचा उद्धार होईल. नुसती चोरी का केली त्याचे मी जवळजवळ तुम्हाला 50 भाव सांगू शकतो. आता नाही सांगणार, कीर्तन पुढे जाईल. चोरीच देवाने का केली. कलियुगामध्ये मनुष्याचं मन रजोगुणी झालं, तमोगुणी झालं. रजोगुणी तमोगुणी मन जर असेल तर त्याला चांगलं चरित्र आवडत नाही. बघा तुम्ही काय काय लोक सकाळी उठल्या चहा प्यायच्या अगोदर सुद्धा काय वाचायला घेतात. काही लोक म्हणते इथलं नाही कोणी सकाळ अहो बाथरूम मध्ये घेऊन जातात काय काय लोक वर्तमानपत्र. मग त्या वर्तमानपत्रात चांगल्या बातम्या नाही ऐकायच्या. कुठं दरोडा पडला, कुठं बलात्कार झाला. कारण रजोगुणी तमोगुणी माणसाला काय आवडणार. देवाने विचार केला असलं वाचून यांचा फायदा होणार नाही, कल्याण होणार नाही, म्हणून संतांना सांगितलं मी चोरीचं चरित्र करतो, तुम्ही माझं चरित्र लिहा. कलियुगातले लोक चोरीचं चरित्र आवडतं म्हणून माझं चरित्र ऐकतील, त्यांचा उद्धार होईल. म्हणून फड्या लक्षात घ्या, देवाचं ध्यान व्हावं म्हणून देवाने फड्या करायच्या. जो भक्त आवडतो त्याच्या घरी जायचं, काहीतरी खोडी करायची, काहीतरी भांडण करायचं. कारण काय असतं, भांडणाने खोडीने सुद्धा माणसाचं मन तन्मय होतं. बघा तुम्ही शाळेमध्ये शिक्षक कोण असेल तर त्यांना कळेल, शांत पोरं शिक्षकाच्या डोक्यात राहत नाही, पण एखादा वात्रट पोरगा असेल तर शिक्षकाच्या स्वप्नात जातो राहतो. तसं देवाने विचार केला, सगळे शांत अवतार घेतले पण अजून लोकांच्या डोक्यात मी शिरलोच नाही, त्याच्यामुळे त्यांचा उद्धार होणार नाही. असा एक अवतार करायचा, त्याच्यात सगळं चरित्रच असं करायचं, सगळ्यांच्या डोक्यात शिरलं पाहिजे. भांडणं करायची त्याच्यामध्ये, कारण भांडणामुळे सुद्धा माणसाचं मन तयार होतं, तन्मय होतं. जर आपली सकाळी एखाद्या बरोबर जर भांडणं झाली तर दिवसभर तो मनुष्य डोक्यातून जात नाही. अहो हरिपाठ वाचायला घेतला, ज्ञानेश्वरी वाचायला घेतली, वाचता वाचता ते दिसतं. माणसं म्हणतात काय करावं, ते माझ्या डोक्यातूनच जाईल का, भांडणं झाली म्हणून. देवाने हा उपाय शोधला. देव म्हणायला लागले काय करायचं, रोज एकाच्या घरी जायचं, भांडून यायचं. त्या निमित्ताने मी त्याच्या डोक्यात राहील, त्याचा उद्धार. प्रत्येकाच्या घरी जायचं, काहीतरी खोडी काढायची, काहीतरी भांडण करायचं. गारा यायला लागले, तो आमचे निमित्ताने सगळ्या गोपिका होत्या त्या गोळा व्हायच्या. यशोदे बाहेर ये. यशोदेला असं वाटायचं काय सण सुद्धा आला, हळदी कुंकाला आल्या का काय काय माहिती. बाहेर आल्यानंतर सगळ्या आरडाओरडा करायच्या, यशोदे अजून इलाज नाही तुझ्या मना, तुझा तुला चिगोड वाटे कान्हा.
आमच्या घरामध्ये कृष्ण येतो. आमच्या घरामध्ये आमच्या लेकी असतात, सुना असतात. ते विचारतात कृष्ण कसा काय आमच्या घरी, कसा काय आमच्या घरी म्हटलं की म्हणतो थोबाडी देईल. देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर तुझ्या बापाचं आहे का, हे सगळं माझं आहे. सगळी सृष्टी देवाची आहे. आपण माझं माझं म्हणू नये. घर कोणाचं, देवाचं. याचा अर्थ देवाच्या नावावर सातबारा नाही करायचा बरं का, मानायचंय. पैसे देवाचे, मुलं बाळ देवाची, शेतीवाडी देवाची. तुम्ही म्हणे कशा करता मानायचं. आलं तरी अभिमान होत नाही, गेलं तरी दुःख होत नाही. आलं तरी देवाला दिलं आणि गेलं तरी देवाचं गेलं. विठाला आमच्या घरी येतो. आमच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी लोणी आहे का विचार. लोणी कुठे सांगतो विचार. आता लोणी आहे का कोणाच्या घरी. पूर्वीचा काळ तर निघून गेला. पूर्वीच्या काळात लोकांच्या घरामध्ये लोणी असायचं, दही असायचं, दूध असायचं, तूप असायचं. आता आम्ही ज्या वेळेला बसलो म्हटलं जर तूप ते म्हणतात चोप. लोणी शब्दाचा अर्थ काय, हे लौकिक लोणी नाही. लोणी शब्दाचा अर्थ आहे प्रेम. तुमच्याकडे शेतीवाडी किती आहे, बंगले किती आहेत, याहीपेक्षा तुमच्या अंतःकरणात देवाविषयी सर्वांच्या विषयी प्रेम किती आहे. विठ्ठल भगवान परमात्मा त्याचं चिंतन घडण्याकरता खोड्या करायला लागले. पण यशोदेला खरं वाटत नव्हतं. काय असतं, प्रेम असेल तर माणसाला दोष दिसत नाही. परत माझं वाक्य नीट ऐका. काय म्हणलं मी, प्रेम असेल तर माणसाला दोष दिसत नाही आणि प्रेम नसेल तर माणसाला गुण दिसत नाही. ज्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम असतं त्याने कसंही जरी केलं तरी सुद्धा मनुष्याला दोष दिसत नाही, चांगलंच म्हणतो मनुष्य. आणि ज्याच्याविषयी प्रेम नाही त्याने काही करू नये. असं कुठं असतंच का, तसं कुठं होतच का, समजायचं प्रेम नाही. प्रेमाची व्यक्ती चुकली, मनुष्य म्हणतो चूक करणं हा माणसाचा स्वभावच आहे. आणि ज्याच्याविषयी प्रेम नाही तो जर चुकला, असं कुठं चालतं का. चूक कुठं माप असते का, चुकीला माप नाही. यशोदेला किती जरी आराने यशोदीने ऐकली तरी यशोदा म्हणायची काय नाही, माझा कृष्ण काहीच करत नाही. माझा कृष्ण हो लहान आहे, माझा कृष्ण हो काय बोलले, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते गोजीरवाने, काय सांगता गाराने. एक मावशी होत्या गावामध्ये, त्या म्हटलं कृष्णा त्या भोळ्या बाबड्या लोकांच्या घरी जातो, माझ्या घरी येऊन दाखव ना तुला धर्मेश्वर राहणार. भगवान म्हणले आज मावशी तुमच्याच घरी आहे. गोपाळ घेतले, त्यांच्या घरी गेले. मावशीने सुद्धा अशी दहीहंडी लावली आणि खालीच बाज टाकली, झोपायचं नाटक केलं. भगवान परमात्मा गोपाळाला घेऊन गेले. सगळे गोपाळ भगवान म्हणले हळूहळू चला, कोणाशीनं बोला. मावशी झोपलेली जागी नाही झाली पाहिजे. मावशी ऐकत होती. सगळ्या गोपाळांना भगवंताने उभं केलं. म्हणजे अरे पण मावशी खाली झोपली आणि वर ते दही अंडी आहे, दही त्याच्यामध्ये आहे. भगवंताने त्या घरासमोर असं एक कमळ उमललेलं होतं. ते कमळ असं देठापासून काढलं. लांब असा कमळाचा देठ होता. तो देठ तोडला आणि तो देठाचा पाईप होता तो त्या बरोबर डेऱ्यात घातला. खाली जे लोंबत होतं ते ओढल्याबरोबर पाईपलाईन सुरू झाली. पाईपलाईनचा शोध घ्यायला लावलाय. या म्हणे किती यायचे ते. सगळ्यांनी यथेष्ट दही दूध लोणी खाल्ल्यानंतर म्हणले आता सावकाश निघायचं. गोपाळांना बाहेर काढलं आणि हळूच जायला निघाले. तेवढ्यात मावशीच्या लक्षात होतं याला धरायचंय. मावशी खाटेवरून उठली, याचा हात धरला देवाचा. म्हणजे चोरा तुला काय वाटलं मी झोपली काय. म्हणजे मावशी तुला काय वाटलं मी गेलोय काय, मला माहिती तू सांगितली. नाही नाही असं सोडणार नाही आता तुला. तुझ्या आईला किती गाळाने सांगितले तरी खरं वाटत नाही ना. आज रंगे हात पकडलेला आहे. तुला घरात कोंडणार आहे, बांधणार आहे आणि आईला तुझ्या आनंद दाखवणार. नको मावशी माझ्या नाराला लागू. काय करणार आहे तू माझं. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी घरात कोंडलं, कुलूप लावलं, कडी लावली, कुलूप लावलं, चावी कमरेला खुसलं, यशोदेकडे गेली. लाडका कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे, लाडका कान्हाबाई याचा कोड्या कुटी सांग मई पत्र सुंदर वाटे, याचा कोड्या कुटी सांग मई पत्र सुंदर वाटे. लाडका कान्हाबाई तुझा
यशोदा म्हटले चला बघूया तरी, सगळ्यांचीच गाराणी येतात, काहीतरी काय असलं पाहिजे. यशोदा आली, कमरीची चावी काढली, कुलूप उघडलं, दार उघडलं, म्हणजे बघ कसा बसलाय खाटेवर. यशोदा आतमध्ये गेली, त्या बाईला घेऊन गेली आणि यशोदेने पाहिलं ते त्या बाईचाच मुलगा बसलेला. त्या बाईचा मुलगा असल्यानंतर यशोदा रागावली, गंगूबाई कोण बसलाय? म्हणजे कृष्ण बसलाय, कोण बसलाय? मी बघा की. अहो गंगूबाई, तुमचा गोविंद्या बसलाय आणि तुमच्या गोविंद्याला तुम्ही कृष्ण कसं म्हणता? ती गंगूबाई समोर जाऊन बघते, नीट बघते, म्हटली गोविंद्या तू कधी आला रे? मग मात्र यशोदेचा पारा चढला. गंगूबाई, विनाकारण माझ्या कृष्णाचा द्वेष करता, तुमच्या पोरात सुद्धा माझा कृष्ण तुम्हाला दिसायला लागला, मला खूप कामं पडलेले. यशोदा निघून गेली. गंगूबाई परत आली, पाहते तर परत कृष्ण. हसायला लागलं. मी कसं काय गंगूबाई? म्हणजे काय रे तू जादूगार आहे का? म्हटले मग हे सगळ्या जगाची जादू आपणच करतो. विठ्ठल मला कोणतंही रूप धारण करता येतं. आता तू मला पकडलं, मी तुझ्या पोराचं रूप धारण केलं, पण पुढच्या वेळेस जर मला पकडलं तर तुझ्या नवऱ्याचं रूप धारण करेल तुला गंगूबाई. फजिती करून टाकायचं. नको बाबा कृष्ण, तुझ्या नादाला लागायला नको. कशा करताय हे सांगितलं. हे सगळं चरित्र कशा करताय? देवाचं ध्यान आपल्याला घडावं. अनेक लीला झाल्या. पुढे भगवंतांनी एक सुंदर लीला केली, तिचं नाव आहे वेणुवादन. वृंदावनी मन आपल्याकडे लावण्याकरता देवाने वेणू वाजवली. वेणू म्हणजे काय? वेणू म्हणजे वाद्य आहे, ते लौकिक दृष्टीने आहे, पण ही देवाची वेणू म्हणजे काय? संत हीच देवाच्या हातातली वेणू आहे. आणि संतांच्या मुखातून पडणारे शब्द जे आहेत तीच खरी वेणूचा ध्वनी आहे. ज्ञानेश्वरी ही वेणू आहे, गाथा ही वेणू आहे, भागवत ही वेणू आहे, कीर्तन ही वेणू आहे. ज्यांनी ज्यांनी ही वेणू ऐकली त्यांचं सगळ्यांचं मन देवाकडे लागल्याशिवाय राहत नाही. वेणू वाजायला लागल्यानंतर काय काय होत होतं? जडावर परिणाम व्हायचा, जीवावर परिणाम व्हायचा, देवावर परिणाम व्हायचा. जड असणारी यमुना स्थिर स्थिर व्हायची. जीवावर परिणाम होत असताना पशुवर परिणाम व्हायचा. गायी जे आहेत, वासरं जे आहेत, तृण चारा चरू विसरली. वासरं जे असतात ते कधी दूध प्यायचं सोडत नाही. गायी जे असतात त्या कधी घास खायचं सोडत नाही. पण तरी देवाची वेणू वाजल्यानंतर ती विसरून जातात. कधी खायचं प्यायचं न सोडणारी माणसं पण कीर्तन प्रवचन ऐकलं की सोडून देतात. विठाला विठाला गायी व्याघ्रे एके ठाई झाली. गाय आणि वाघ कधी एकत्र येतो का? म्हणजे भिन्न स्वभावाचे. गाय शांत स्वभावाचे, वाघ क्रूर स्वभावाचा आहे. तसं व्यवहारात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असली, एका घरात राहत असली तरी देवाची वेणू वाजत असेल म्हणजे देवाचं चिंतन होत असेल तर एकोप्याने राहू शकतात. अनेक प्रकारे वर्णन केले. वेणुवादन लीला झाल्यानंतर सगळ्या गोपाळांनी देवाला सांगितलं, देवा भरपूर लीला झाल्या, वेणुवादन लीला झाली. भगवंतांनी कालियाला त्या ठिकाणी यमुनेच्या डोहातून बाहेर काढलं. वेणुवादनावर साधू संतांच्या अनेक गवळणी. आता आपण जर सांगितलं रोज एक गवळण म्हणा तर नुसती वेणुवादनाची 365 दिवस 365 गवळणी म्हणते. आमच्या वैकुंठवासी गुरुवारी बोधे बाबा भजनाचा विना घ्यायचे. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये रोज संध्याकाळी भजन चालतात. 150-200 पोरं असतात.
बाबांनी वेणूच्या गवळणी सुरू केल्या तर 2-3 महिने बाबांच्या वेणूच्या गवळणीच राहायचे. ज्ञानोबारांची वेणू त्रिभंगेले होडा ठाण मांडून कल्पद्रुमातली वेणू वाजवितो छंद छंदे वेणू वाजे त्रिभुवनी ज्ञानोबा नामदेवरायांची वेणू देहुडा चरणी वाजवितो वेणू देहुडा चरणी वाजवितो वेणू अधरी अधरी धरणी वेणू अधरी धरणी वेणू वेगवेगळी वेणू एकनाथ महाराजांची वेणू रूपे सुंदर सावळा वेणू वाजवी वृंदावना बोधने चालिताय सेना महाराजांची वेणू पावा भोंगाळी घेऊन सेना महाराजांची वेणू निळवरांची वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो तुकाराम महाराजांची वेणू विठ्ठल गोपाळ यमुनेच्या तुकाराम महाराजांची वेणू मीराबाईची वेणू कान्हा बंसरी बजाए बंसरी बजाए तेरी बंसरी लागे मुझको प्यारी कान्हा बंसरी कान्हा बंसरी बजाएगी निधारी तोरी बंसरी लागो मुझको प्यारी कान्हा बंसरी बजाएगी निधारी. 2 तासात सगळे लीला सांगायचे. आम्ही श्रीमद भागवत आळंदीला केलेलं होतं. एक लीला 2-2 तास आम्हाला होते त्याच्यामध्ये. आपण ते युट्यूबवर टाकले सगळं भागवत. एक लीला नुसती वेळू लीला 3 तास सांगितली. तेव्हा अशा अनेक लीला झाल्या. शेवटी गोपाळ म्हणायला लागले देवा घड्याळाकडे लक्ष द्या. खांदी भार पोटी भूक आणि म्हणून आता काला करायचा आहे. म्हणून भगवंतांनी सांगितलं आपल्याला काला करायचा आहे. एक मोठा खडक पाहिला. सगळ्यांना गोलाकार बसवलं. कमळाच्या जशा पाकळ्या असतात बाहेर मोठी पाकळी नंतर आत लहान पाकळी नंतर आत लहान पाकळी नंतर आत आणि मध्यभागी जसा तो कमळाचा दांडा असतो तसा देव उभा राहिला. लहान लहान गोपाळ जवळ मोठे मोठे जरा दूर दो. मोठे शब्दाचा अर्थ जो स्वतःला मोठं समजतो देवावर त्याला थोडस लांब बसवलं. जो स्वतःला देवाजवळ गेल्यावर लहान समजतो नम्र होतो त्याला देव जवळ घेतो. जगात हाकुते होईजे जवळीक म्हणजे. आणि मग बिभ्रत वेणू जठरपट येऊन शृंग वेत्रेच्या कक्षे वेणू कमरेला फसलेली आहे. बगलीमध्ये शिंग ठेवलेला आहे. डाव्या हातावर वामे पानो नसृण कवरम हे भाताची मुंदी तत्फलानी अंगुलीशो म्हणजे बोटाच्या सांगेमध्ये भगवंतांनी वेगवेगळी लोणची सगळ्यांच्या शिदोऱ्या समोर टाकले. भगवंतांनी सांगितलं सगळ्यांनी आपापले शिदोरे त्याच्यात टाका. तर काहींनी टाकले पण काहींनी नाही टाकले बरं का. काहींनी आपल्या शिदोऱ्या आपल्या जवळ ठेवल्या झाकून ठेवल्या. भगवंतांनी विचारलं सगळ्यांनी आणल्या का. सगळ्यांनी उड्या केल्या का.
सगळ्यांनी माझ्या समोर शिदोरी टाकली का? पेंद्याला विचारलं तर पेंद्या हो म्हणला. याचा अर्थ पेंद्यानी टाकली नाही. का टाकली नाही बाबा? पेंद्या म्हणायला लागला, देवा तुझ्या शिदोरीत मिसळण्यासारखी माझी शिदोरी नाही. तू म्हणजे नंदराजाचा मुलगा, चांगली तुझी शिदोरी पंचपक्वान्न, आणि आमची शिदोरी म्हणजे शिवता कशी तरी आमची शिदोरी, जीवाची शिदोरी आज्ञानाची, पापाची, पापपुण्याची, आणि देवाची शिदोरी मात्र शुद्ध सत्वात्मक. कानुगा तुझी गाडी चांगली आम्हा शिका दिली वांगुली रे. देवा तुझी होळी चांगली, तुझी शिदोरी चांगली, आणि आम्हाला असली दिली तू. भगवंतांनी सांगितलं कशी दिली असली तरी माझ्या शिदोरीत टाका. आपली शिदोरी कशी असू द्या, फक्त तुम्ही देवाचं चिंतन करा, देवाला शरण जा. देवा माझं जसं आहे तसं तू सर्त करून घे. अशी जर देवाला प्रार्थना केली, विनंती केली, देव शिदोरी बघत नाही, देव प्रेम बघतो. भगवान म्हणतात फक्त त्याच्यामध्ये लोणी पाहिजे, म्हणजे प्रेम पाहिजे. मग देव काय करतो? त्याची शिदोरी आणि आपली शिदोरी एक करतो. म्हणजे तुम्ही आम्ही जीव आहोत आणि देव परमात्मा आहे. आपण दुःखरूप आहोत, तो आनंदरूप आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेने भगवान परमात्मा जीवाला परमात्मा स्वरूप करून टाकतो. त्याच्यासारखा आनंदी करतो. हा काल आहे. विठ्ठला असा काला झाला. सगळ्या गोपाळांनी भगवंताचा जय जयकार केला. कुंडली आपल्या संकल्पित वेळेमध्ये यथामती यथाशक्ती त्या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आळंदीला स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची वारकरी संस्था आहे. आताच आपण शताब्दी महोत्सव संपन्न केला. अशी संस्था आहे की जिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकांना पगार नाही. 100 वर्षापूर्वी जोग महाराजांनी संस्था स्थापन केली आणि हजारो कीर्तनकार तयार झाले. आपल्या गावामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण आपले ज्ञानेश महाराज आहेत, अर्जुन महाराज आहेत, सगळी मंडळी संस्थेचे विद्यार्थी आहेत. जोग महाराजांनी संस्था जर स्थापन केली नसती तर बहुजन समाजाला कीर्तनकारच मिळाला नसता. म्हणून आपल्या सगळ्यांच्या जोग महाराजांचे उपकार आहेत. जोग महाराजांच्यामुळेच आता या सगळ्या मोठ्या मोठ्या शाखा झालेल्या आहेत. म्हणून जोग महाराजांच्या संस्थेच्या विषयी आपली कायम कृतज्ञता असली पाहिजे. जोग महाराजांची अशी संस्था, त्या संस्थेमध्ये मलाही अध्यापन करण्याची, अध्ययन करून अध्यापन करण्याची सेवा मिळालेली आहे. आमची मौली महाराज त्यांनी खूप मला आग्रह केला. या ठिकाणी सेवेचा योग प्राप्त झाला. भगवान परमात्म्याकडून आपल्या सर्वांच्याकडून अशीच सेवा करून घ्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. झालेली चिंतन सेवा भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी समर्पित करूया. या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि माझी सेवा संपतो. विठ्ठल जय जय